लोकांना बऱ्यापैकी गैरसमज मोस्ट कॉमनली तरी जो मला जाणवला, तो हा असतो की मी मोस्टली बेड रिडनच असेल किंवा कोणी ना कोणी सांगतं की माझ्या घरच्यांमध्ये तुझ्या घरच्यांपैकी किंवा नातेवाईकांपैकी किंवा शेजारच्या पाजारच्यांमध्ये कोणाचं तरी ऑपरेशन झालं नी रिप्लेसमेंटचं आणि त्याच्यानंतर ते झोपूनच होते. सो हे हे जे काही आहे की आपण झोपूनच राहणार आहोत आणि आपल्याला बेड रिडनच राहायला लागेल. तर तसा हा मिथ आहे. हे बेसिकली डोक्यातून लोकांनी काढणं गरजेचं आहे. आपण 2026 मध्ये टेक्नॉलॉजी बऱ्यापैकी ऍडव्हान्स झालेली आहे, ज्याच्यामध्ये आपण सेम डे पेशंटला चालवू शकतो. सो हे जे काही मिथ आहे की मला बिलकुलच माझं चालणं फिरणंच रेस्ट्रिक्ट होऊन जाईल, तर असं काही होणार नाही. आणि दुसरं म्हणजे पेशंटचं असं असतं की मी मांडी घालून बसू शकेन का? भारतीय बैठकीत शौचालयाला जाऊ शकेन का? या काही गोष्टी त्यांच्यात काही मिथ असतात. आम्ही डेफिनेटली की भारतीय बैठकीत आम्ही खाली मांडी घालून बसायला किंवा भारतीय बैठकीत टॉयलेटला बसायला आम्ही अवॉइड करायला सांगतो पेशंटला. पण नक्कीच त्यांना जर मांडी घालून बसायचं असेल तर ते बेडवरती किंवा स्टूलवरती मांडी घालून डेफिनेटली बसू शकतात.